नमस्कार सर, यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार. सर्वांचं स्वागत करतो. तर चला आपण आलेला आहे पुलावर. तर बघा माझा नजारा किती भारी वाटतोय. वारा एकदम खूप आहे बरं का. तर बघा ही म्हणजे आपल्या खेडेगावातल्या एका छोट्या अशा गावात नदी आहे. येराळा नदी आणि चाण आहे. चाण आहे नदी आहे. पाणी किती भारी आहे बघा ना. म्हणलं लय देव झाला मी अजिबात इकडं आलोच नाही. तरी वरून किती भारी वाटत एकदम. काय काळात का नाही आपलं या गावात म्हणजे ह्या गावाला का नाही अजिबात बिलकुल म्हणजे पाणी बी नव्हतं काय नव्हतं. 2008 मध्ये पुलाचं काम 2006 मध्ये चालू होतं. तर काय नव्हतं बरं का. बघा ही आमची घराची वस्ती बघा. मी एकदम झूम करू धावतो बघा. हो झूम केल्यावर किती येते येते क्लिअर येते सगळं. तर ही आपली वस्तू घरात आपण राहतो बघा. बिना पेरलेली रानं कशी दिसते ती आणि पेरलेली रानं बघा कशी दिसायला लागली. कसं आहे तर आता इकडं आपण बघूया चला. हो का ही कसं दिसतंय बघा. म्हणजे एवढा मोठा पूल आहे. 3-3.5 किलोमीटरचा पूल आहे आपला. महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पूल आहे. तुम्हाला माहित असेल चितेचा पूल टाकला टेम्पोचा म्हणजे सगळं दिसून येतं बरं का. इकडं बघा कसं ही आमचं मेन गाव बघा. ही मेन गाव आहे. कसं ऊसाची वट काय नाही आपल्या गावात आता बरं का. ऊसाची वट काहीच नाही आपल्याकडं. ऊस आहे सगळा ऊसच आहे बघा. तर चला इकडं बघूया वाईस आपण कसं आहे काय आहे नजारा. ह्या साईडचा नजारा बघा आता कसा आहे बघा. झूम करू एकदम बघू. हा का काय झूम केला एकदम. इकडं बघा झूम करून दावायला लागलोय. सगळं हिरवगार आहे. हिरवगार एकदम हिरवगार आहे. तर इकडं बघा काही काळात या गावाला पाणी नव्हतं आणि सगळे कोरड्या जमीन असायच्या. तर आज हे गाव एवढं सुंदर आहे. तर लोक पण व्यायाम करा येते तिकडे बघा कशी चालत यायला लागली. बघा चालत यायला लागली. इकडला नजारा चालत यायला लागली लोक. तर चला ते मस्त बघा एक रील्स बनवा म्हणतो फर्स्ट क्लास. रील्स बनवून टाकीन आता बघूया. प्रॅक्टिस तर करीन मी आता दमानं नंतर. आणि तिथं बघा तिथं आजगर गावलेलं. आजगर एंडाकोंडा म्हणते ना त्या तिथे गावलेलं बघा. इथं ह्या पांढरीत गावलेलं आजगर. म्हणजे तेव्हा आपण व्हिडिओ बनवला नाही त्याचा. मग सगळेजण म्हणले व्हिडिओ बनवणारा त्यामुळे ते बनवला नाही कारण. आणि आजगर आणि तिथं ही काय बरं सॉरी काय म्हणते त्याला ही मगर. हा मगर एक काल वाटलं मगर एक गावली छोटस गावलेलं. तर इकडे काय नाही इकडे निवांत असतंय. हे आपलं एरिया इकडं म्हणजे आपण इकडं पवा बिवा असतो बघा. ते भारी दिसतं मस्त वाटतं वरनं बघायला. तर चला आता सर्वांना पुढल्या व्हिडिओ भेटतो. धन्यवाद नमस्कार. चला आज आईचा एक व्हिडिओ बनवूया संध्याकाळी. एकदम वरनं असं वाटतंय की ड्रोन घेऊनच थांबलोय मी. ड्रोन वरनच चाललाय व्हिडिओ.